मी मध्ये जेव्हा नाशिकला गेलो तेव्हा नाशिकच्या एका ब्रिजवरती अशा अनेक भिंती रंगवलेल्या मी पाहिल्या आतापर्यंत. मुंबईत पाहिल्या, नाशिकात पाहिल्या, ठाण्यात पाहिल्या, अनेक ठिकाणी पाहिल्या. या मायावतींच्या आणि या समाजवादी पार्टीच्या लोकांच्या घोषणा काय? अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला की आपल्या समोर हे आपल्या महाराष्ट्रात भिंतींवरती लिहितात आणि आम्ही फक्त नुसतं असं त्याच्याकडे बघतो आणि निघून जातो. याच्यात यांचा मनसुबा काय तो कळतो. लिहितात काय? यूपी तो हमारी है, अब महाराष्ट्र की बारी है. म्हणजे तुमच्यावर राज्य करायला येतोय आम्ही. या गोष्टी सहन करायच्या. नोकऱ्या घेऊन जाणार, जमिनी घेऊन जाणार, उद्या राज्य घेऊन जाणार. आणि याच्यासाठी मी बोललो की राज ठाकरेला अटक करा. अरे करून तर बघा. आज तर लावून बघावा. नाही या सरकारला पश्चातापाची पाळी या महाराष्ट्रामध्ये आणली ना मी. जर समजा महाराष्ट्र जेव्हा पेटेल त्या संपूर्ण गोष्टींची जबाबदारी या राज्य सरकारवरती राहील एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. मी जे बोलतोय या महाराष्ट्रासाठी बोलतोय, मराठी माणसासाठी बोलतोय. आणि कुठची गोष्ट जी त्याच्या हक्काची गोष्ट ती बोलतोय मी, जी त्याच्या न्यायाची गोष्ट ती मी बोलतोय. मी इतरांचा कोणाचाही काही फिरून घेत नाहीये. जे आमचं आहे ते आम्हाला असू देत, तुमचं आहे ते तुमच्या पाठी राहू देत. ही एक आणि एकमेव माझी भावना आहे. शूटिंग चालू नको. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसा जगली पाहिजे, मराठी माणूस जगला पाहिजे. आपली ओळख तरी काय मग? आम्ही मराठी म्हणजे कुठले? आम्ही महाराष्ट्राचे. आम्ही आणि रोज त्यांच्या गाड्या भरभरून येत आहेत. आज कोकणामध्ये शिरलेत, सगळीकडे शिरलेत, आतमध्ये जात आहेत.